नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 3 नोव्हेंबर 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। मी पहिला शेतकऱ्यांचा मुद्दा घेणार आहे। सरकारने एक पॅकेज जाहीर केलं, त्यानंतर आम्ही मोर्चा काढलेला। आजही शेतकऱ्यांची तीच मागणी आहे, कर्जमुक्ती झाली पाहिजे। अतिवृष्टीनंतर केंद्राचं पाहणी पथक येणार आहे। हा दौरा 2 ते 3 दिवसांचा आहे। मराठवाड्याचा पाहणी दौरा केल्यानंतर नुकसानीचा अंदाज आल्यानंतर प्रस्ताव कधी पाठवणार? 2 ते 3 दिवसात अख्खा मराठवाडा कसा पाहणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे। प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांना बोलले की तुम्ही प्रस्ताव पाठवा। मला वाटत नाही की राज्य सरकारकडून केंद्र सरकारला कुठला प्रस्ताव पाठवला गेला आहे। पीक विम्याच्या नुकसान भरपाई संदर्भात अवघे 2 रुपये आणि काही पैसे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्याला मिळाले आहेत। ही थट्टा चालली आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर दुबार मतदारांच्या मुद्द्यावर जोरदार टीका केली आहे। शेलार यांच्या मते ठाकरे हिंदू आणि दलित दुबार मतदारांना बडवण्याचे आवाहन करतात, तर मुस्लिम दुबार मतदारांच्या बाबतीत पांघरून घालण्याची भूमिका घेतात। त्यांनी विविध मतदारसंघातील कथित दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारी सादर केली। यात कर्जत जामखेडमधील रोहित पवार यांच्यासाठी 5532, साकोल्यामधील नाना पटोले यांच्यासाठी 477, वांद्रे पूर्वकडील अरुण सरदेसाई यांच्यासाठी 13313, मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी 30601, माळशिरसमधील उत्तम जानकर यांच्यासाठी 4399 आणि विक्रोळीमधील सुनील राऊत यांच्यासाठी 3450 दुबार मुस्लिम मतदारांचा समावेश होता। या आकडेवारीद्वारे शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। फलटण येथे आज रणजित निंबाळकर यांची जाहीर पत्रकार परिषद होणार असून ज्यांना आरोप करायचे आहेत त्यांच्यासाठी व्यासपीठ आहे आणि खुर्च्या देखील आहे, असे त्यांनी आव्हान दिले आहे। याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रणजित सिंग निंबाळकर यांना खुले आव्हान दिले आहे। अंधारे यांनी स्पष्ट केले की त्या चर्चेसाठी 300 किलोमीटरचा प्रवास करून फलटण येथे सकाळी 10:30 वाजल्यापासून उपस्थित आहेत। त्यांनी 6 दिवसांपूर्वीच आपल्या उपस्थितीची माहिती दिली होती। त्यामुळे निंबाळकर यांनी संध्याकाळी 6 वाजता पत्रकार परिषद घेण्याऐवजी सकाळी 10:30 वाजता पत्रकार परिषद घेऊन चर्चा करावी, असे आवाहन सुषमा अंधारे यांनी केले होते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नाशिकमध्ये मोठा धक्का दिलाय। दिंडोरीचे माजी आमदार रामदास चारोस्कर आणि सुनीता चारोस्कर यांचा भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। सुनीता चारोस्कर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती। मात्र आता चारोस्करांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने दिंडोरीत भाजपची ताकद आणखीन वाढली आहे। चारोस्करांनी भाजपमध्ये प्रवेश करताच मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलंय। दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या, असे त्यांनी म्हटले आहे। दिंडोरी विधानसभेत सध्या महायुतीतील घटक पक्षाचे अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ आमदार आहेत। मात्र आता गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। साताऱ्यातील फलटण येथील एका रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर महिलेने आत्महत्या केली होती। ते प्रकरण अजूनही तापलं आहे। त्या डॉक्टरने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून दोघांची नावे नमूद केली। त्यांना अटकही करण्यात आली। मात्र फलटणमधील डॉक्टर महिलेच्या मृत्यूनंतर राज्यभरात डॉक्टरांच्या विविध संघटनांकडून काम बंद आंदोलन केलं जात आहे। या आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप डॉक्टरांचा आहे। डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याची मागणी डॉक्टर संघटनांकडून केली जात आहे। काम बंद आंदोलनामुळे आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता आहे। प्रवर्तन निदेशालयाने आज उद्योगपती अनिल अंबानी यांच्या विरोधात मोठी कारवाई केली। त्यांची जवळपास 3084 कोटी रुपयांपेक्षाची अधिकची संपत्ती अस्थायी जप्त केली।
ईडीने हे पाऊल 31 ऑक्टोबर 2025 रोजी मनी लॉन्ड्रिंग निवारण अधिनियम म्हणजेच PMLA अंतर्गत उचललं आहे। जी प्रॉपर्टी जप्त केली आहे त्याची मोठी यादी आहे। यात मुंबई स्थित वांद्रे येथील पाली हिल मधील अनिल अंबानी यांचं 17 मजली आलिशान घर आहे। तिथे अनिल अंबानी आपल्या कुटुंबासोबत राहतात। अनिल अंबानी यांचं पाली हिलचं हेच घर म्हणजे श्रीमंती आणि प्रतिष्ठेचं प्रतीक होतं। आता ते मनी लॉन्ड्रिंग केस फाईल्स मध्ये जप्त संपत्ती बनलं आहे। यात फक्त मुंबईचं घर नाही तर 8 शहरातील संपत्ती आहे। एकनाथ खडसे यांच्या घरी झालेल्या चोरी प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। जळगाव येथे घरफोडी केल्यानंतर आरोपींनी उल्हासनगर येथे चिराग सय्यद या व्यक्तीकडे मुद्देमाल सोडला होता। तसेच चिराग सय्यद याने हा मुद्देमाल कैलास खंडेलवाल नामक सराफ व्यवसायाकडे दिला होता। या दोघांनाही अटक करण्यात आली आहे। मात्र प्रत्यक्ष घरफोडी करणारे 3 आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत। एजाज अहमद, मोहम्मद बिलाल, बाबा अशी या मुख्य आरोपींची नावे आहेत। हे तिघेही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे। कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय बंगल्याच्या डागडुजीसाठी तब्बल 1 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला जात आहे। बंगला क्रमांक 29 असलेल्या या निवासस्थानी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रंगरंगोटी, विद्युत दुरुस्ती, पाण्याच्या गळतीचे निराकरण आणि फर्निचर बदलण्याची कामे केली जात आहेत। विशेष म्हणजे मंत्री आणि अधिकारी हिवाळी अधिवेशनाच्या काळात फक्त काही दिवस नागपुरात वास्तव्यास येतात। यंदाचे अधिवेशन अवघे 8 दिवसांचे असण्याची शक्यता असताना त्या काळी काही दिवसांसाठी इतका मोठा खर्च केल्याने विरोधकांकडून सरकारवर टीका होत आहे। महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पार पडला। नवी मुंबई येथील DY पाटील स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर तब्बल 52 धावांनी विजय मिळवून इतिहास रचला। महत्त्वाचे म्हणजे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने क्रिकेट विश्वात अविश्वसनीय अशी कामगिरी करत तब्बल 52 वर्षांनी एकदिवसीय विश्वचषकावर सुवर्ण अक्षरांनी नाव कोरले। त्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाचं देशभरातून कौतुक होताना दिसत आहे। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका सभेला संबोधित करत असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही भारतीय महिला क्रिकेट संघाचं कौतुक केलं आहे। बिग बॉस 19 मध्ये नुकत्याच झालेल्या एका भागात तान्या मित्तल आणि नीलम गिरी यांनी अश्नूर कौरच्या शरीराबद्दल वाईट कमेंट केली होती। अभिनेत्रीच्या वाढत्या वजनावर टीका करत तान्या आणि नीलम यांनी तिचा उल्लेख हत्ती व डायनासॉर असा केला होता। तसेच आईसारखी दिसते असंही म्हटलं होतं। वीकेंड का वार यामध्ये या चुकीबद्दल सलमाननं तान्या व नीलम यांना झापलंही होतं। अशातच आता अभिनेत्री व बिग बॉसची एक्स स्पर्धक हिना खानने अश्नूरसाठीची खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे। या पोस्टमधून हिनानं या टीकेला धीरानं सामोरे गेल्याबद्दल अश्नूरचं कौतुक केलं आहे। तसेच सलमानचेही तिने आभार मानले आहेत। तसेच या पोस्टमधून तिनं स्वतःचा अनुभवही शेअर केला आहे।